राज्यामध्ये आज प्रचाराच्या तोफा या थंडावणार आहेत। आज संध्याकाळी प्रचार थांबणार आहे। नाशिकमध्ये 900हून अधिक उमेदवार रिंगणात आहेत, तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक नेत्यांची प्रतिष्ठा आता पणाला लागलेली आहे। पुणे असेल, मुंबई असेल, नाशिक असेल, नागपूर, छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रत्येकाची प्रतिष्ठा सध्या पणाला लागलेली आहे आणि अनेक जण आता प्रचारासाठी जोमाने उतरलेले आहेत। आणि या संदर्भामध्ये माझ्यासोबत असणार आहेत प्रत्येक जिल्ह्यातून माझे सहकारी प्रतिनिधी। पुण्याहून असणार आहेत रोहन कदम, मुंबईहून ज्योत्स्ना गंगणे, नाशिकहून किरण गोटूर, नागपूरहून तेजस मोहतुरे, छत्रपती संभाजीनगरहून विजय छिडे। मी सर्वप्रथम मुंबईमध्ये येणार आहे। मुंबईमध्ये माझी सहकारी ज्योत्स्ना आहे। ज्योत्स्ना, सध्या आज संध्याकाळपर्यंत या प्रचार सभा थंडावणार आहेत, प्रचाराचा तोफा थंडावणार आहेत। मुंबईमधलं एकंदरीतलं चित्र काय? अगदी बरोबर। आपल्या सर्वांना माहिती आहे की मुंबईमध्ये प्रचाराचा जो जोर आहे तो शिगेला पोहोचलेला आहे। ठाकरे बंधूंची शिवाजी पार्कमध्ये मैदानामध्ये जे आहे त्यांची एक मोठी सभा झाली आणि त्यानंतर ठाण्यामध्ये काल सभा झाली आणि काल मुंबईमध्ये आणि मुंबईच्या लगतच्या परिसरामध्ये दोन महत्त्वाच्या सभा झाल्या। एक म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले या तिघांची एक महायुतीची जी आहे एक मोठी सभा शिवाजी पार्कात पार पडली आणि त्यालाच प्रत्युत्तर म्हणून ठाण्यामध्ये म्हणजेच शिवसेनेच्या बालेकिल्ल्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यामध्ये दोन्ही ठाकरे बंधूंची सभा पार पडली। या दोन्ही सभेकडे जे आहे संपूर्ण राज्याचं लक्ष होतं, कारण आपण सातत्याने बघतोय की एकमेकांवरती म्हणजे जर मुंबईमध्ये जर पाहायला गेलं तर सरळ लढत जी आहे सिद्धेश, ती भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना विरुद्ध दोन्ही ठाकरे बंधू अशीच थेट लढत जी आहे ती मुंबईमध्ये पाहायला मिळते। मुंबईमध्ये एकूण 227 वॉर्ड जे आहेत त्याच्यामध्ये एकूण 1700 पेक्षा अधिक उमेदवार जे आहे विविध पक्षाचे आणि अपक्ष जे आहेत ते या मुंबई परिसरातून जे आहे ते निवडणुकीला उभे राहिलेले आहेत आणि त्याचबरोबर अनेक पक्षांच्या युत्या आघाड्या झाल्या असतानाच मुंबईमध्ये आपल्याला दोन महत्त्वाच्या युती झालेल्या पाहायला मिळाल्या। एक म्हणजे ठाकरेंची युती आणि दुसरी म्हणजे वंचित आणि काँग्रेसची युती। असं जरी असलं तरी सध्याच्या घडीला मुंबईमध्ये ठाकरे बंधूंसोबत जे आहे शरद पवार गट सुद्धा त्यांच्यासोबत अलायन्समध्ये आहे, युतीमध्ये आहे, तर दुसरीकडे रामदास आठवले आणि त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजपा ही म्हणजे एकत्र युतीमध्ये आहे। त्यामुळे मुंबईमध्ये प्रचाराचा जोर जो आहे त्यामुळे आता सध्या प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत। प्रत्येकाची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। प्रत्येक राजकीय पक्ष आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी सध्या जोमानं निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत। मी आता पुण्याला जाणार आहे, तू सोबतच राहा ज्योत्स्ना। पुण्याला माझा सहकारी रोहन कदम सध्या आपल्या सोबत आहे। रोहन, आपण बघितलं असेल तर सध्या दोन्ही राष्ट्रवादी पुण्यामधून एकत्र लढतायत। प्रत्येक राजकीय पक्ष आपापल्या परीने प्रयत्न करते। आज प्रचाराचा तोफा थंडावतायत, कशा पद्धतीने प्रचारावरती जोर दिला जातोय? सिद्धेश, खरं तर आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील आजच्या शेवटच्या दिवशी पुण्यामध्ये जे आहेत ते दुपारी 2 वाजता सभा घेत आहेत। स्वतः राज ठाकरे आज दिवसभर पुण्यामध्ये असणार आहेत। त्याचबरोबर ती राष्ट्रवादीचे अजित पवार पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सभा असतील किंवा रोड शो असतील या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहेत। आणि त्याचबरोबर सुनील तटकरे हे देखील पुण्यामध्ये येऊन काही प्रभागांमध्ये भेटीगाठी असतील आणि पत्रकार परिषदा असतील, या सगळ्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचा आजच्या शेवटच्या दिवशी हे सगळेजण प्रयत्न करणार आहेत। कारण का मुंबईनंतर सगळ्यात मोठी महापालिका आणि प्रतिष्ठेची महापालिका म्हणून मानली जाते ते पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन महापालिका। त्यामुळे या दोन्ही महानगरपालिकांवरती आपलं वर्चस्व असावं म्हणून भाजपने मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न जे आहेत ते मागील काही महिन्यांपासून केलेले पाहायला मिळत आहेत। तर अजित पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादींना एकत्रित केल्यानंतर त्यांची देखील ताकद जी आहे, त्यांची देखील प्रतिष्ठा जी आहे ती पणाला लागलेली पाहायला मिळते। स्वतः अजित पवारांनी ही सगळी निवडणूक जी आहे ती अतिशय प्रतिष्ठेची केलेली आहे आणि थेट भाजपसोबत संघर्ष जो आहे तो अजित पवारांनी केलेला पाहायला मिळतोय। पहिल्यांदा केवळ स्थानिक नेत्यांवर टीका केलेली पाहायला मिळाली, नंतर राज्यामध्ये देखील नेत्यांवरती जी आहे ते अजित पवारांनी टीकेची झोड उठवलेली देखील आपल्याला पाहायला मिळत होती। त्यामुळे या सगळ्याच्या माध्यमातून अजित पवारांनी महायुतीचं वातावरण काहीशा पद्धतीचं खराब केल्याचं देखील बोललं जात असताना परंतु 16 तारखेनंतर हे चित्र बदलेल असं सांगितलं जात आहे। पण सगळ्यात महत्त्वाची बाब हीच आहे की पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या महापालिकेच्या निवडणुकांमुळे महायुतीमध्ये जो आहे तो मोठा लढा जो आहे तो या नेत्यांमध्ये सुरू झालेला पाहायला मिळाला। अगदी पुणे मेट्रो असेल किंवा पुण्याची बस असेल हे मोफत करण्याचं जेव्हा अजित पवारांनी सांगितलं त्यावेळेस देखील
मोठ्या प्रमाणामध्ये चंद्रकांत पाटील असतील किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल परदिवशी पुण्यामध्ये आले होते, त्यांनी देखील समाचार जो आहे तो अजित पवारांचा घेतलेला होता। त्यामुळे या महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या निवडणुकीच्या दृष्टीने जो काही हा प्रचाराचा रणसंग्राम गेल्या 10-12 दिवसापासून सुरू होता, त्या सगळ्याच्या माध्यमातून महायुतीमध्ये जो आहे तो काहीसा मीटरचा खडा आपल्याला पडलेला पाहायला मिळतो। नक्कीच रोहन, त्यामुळे आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित लढतात। भाजप असेल, शिवसेना ठाकरे असेल, शिंदेची शिवसेना असेल, मनसे असेल, कशा पद्धतीनं उमेदवारीच्या रिंगणात उतरलेत हे सुद्धा आपण बघतोय। प्रत्येकाची तयारी जोरदार सुरू आहे। तू सोबतच राहा, मी आता नाशिकला जाणार आहे। नाशिकमध्ये सध्या 900 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। किरण गोटूर सध्या माझे सहकारी माझ्यासोबत आहेत। किरण, सध्या नाशिकमधलं चित्र काय सांगताय? सिद्धेश, अगदी सुरुवातीपासून नाशिक महापालिका निवडणुकीसाठी हाय व्होल्टेज ड्रामा हे रंगल्याचं आपण बघितलेलं आहे। कारण भाजपमध्ये जे इनकमिंग हे सुरू झाल्यापासून हे सगळं जे हाय व्होल्टेज ड्रामा हे सुरू झालेलं होतं तो अगदी कालपर्यंत असल्याचं आपण आतापर्यंतच्या निवडणुकीमध्ये बघितलेलं आहे। खरं तर प्रामुख्याने नाशिकमध्ये तिरंगी लढत होत आहे। भाजप स्वतंत्र लढते, राष्ट्रवादी शिवसेनेची युती झालेली आहे आणि महाविकास आघाडीकडे अशा पद्धतीचे हे तिरंगी लढत जे आहे ते नाशिकमध्ये होताना आपल्याला बघायला मिळणार आहे। विशेष करून नाशिकमध्ये कुंभमेळा आहे। आगामी कुंभमेळ्यासाठी भाजपने मोठी ताकद नाशिक महापालिकेसाठी लावलेली आहे आणि म्हणूनच भाजपने स्वतंत्र लढण्याचा एक मोठा निर्णय घेतलेला होता। आणि त्यानंतर गिरीश महाजन हे मागच्या 8 दिवसांपासून नाशिकमध्ये तळ ठोकून आहेत। अगदी मायक्रो प्लॅनिंग जो आहे तो गिरीश महाजनांकडून केला जातोय आणि त्याच पद्धतीने शिवसेना राष्ट्रवादीने देखील मोठी ताकद नाशिक महापालिकेसाठी लावलेली आहे। आणि एकीकडे महाविकास आघाडी सुद्धा आहे। अगदी दिग्गज नेत्यांनी येऊन आतापर्यंत नाशिकमध्ये प्रचार केलेला आहे। एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, मुख्यमंत्री असे दिग्गज नेत्यांनी प्रचारासाठी नाशिकमध्ये जे हजेरी लावलेली आहे। आज प्रचाराचा अखेरचा दिवस आहे, त्यामुळे बाईक रॅली असतील किंवा जे घरोघरी जाऊन मतदारांना भेटीगाठी घेण्यावरती भर जो आहे तो उमेदवारांचा असल्याचं आपल्याला बघायला मिळणार आहे। नाशिकमध्ये जवळपास 14 लाख मतदार आहेत। हे मतदार आपला हक्क एकूणच बजावणार आहेत, त्यामुळे आतापर्यंत या सगळ्या मतदारांपर्यंत हे जाण्यासाठी प्रयत्न जे आहे ते वेगवेगळ्या पक्षाकडून केला गेलेला आहे। त्यामुळे मतदार कुणाला कौल देतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। विशेष म्हणजे भाजपने मोठी ताकद या सगळ्या कुंभमेळ्याच्या अनुषंगाने नाशिकमध्ये लावलेली आहे, त्यामुळे मतदार कुणाला एकूणच कौल देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। किरण, त्यामुळे आता एकंदरीतच नाशिकमध्ये सुद्धा काय चित्र पलटतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आपण नागपूरला जाऊयात। नागपूरहून माझा सहकारी तेजस मोहतुरे सध्या आपल्या सोबत आहे। तेजस, नागपूर मुख्यमंत्र्यांचं होमग्राऊंड आहे। आज अनेक सभांचा सुद्धा धडाका मुख्यमंत्र्यांचा आहे। विशेष म्हणजे नागपुरात सुद्धा रोड शो आज केला जाणार आहे मुख्यमंत्र्यांचा। कशा पद्धतीने भाजपकडून तयारी करण्यात आली आणि एकंदरीत नागपूरमध्ये काय सध्या स्थिती आहे? नक्कीच आपण जर बघितलं असेल आज शेवटचा टप्पा जे आहे ते थंडावणार आहे की आता बघितलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जे आहे ते होम पिच आहे, त्यामुळे होम पिचवर जे आहे ते बॅटिंग करायला जे आहे ते देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवात केलेली आहे। आणि आज जे आहे ते सकाळी 11 वाजतापासून भारत माता चौकापासून रोड शोला सुरुवात होणार आहे आणि संपूर्ण नागपुरात जे आहे ते देवेंद्र फडणवीस स्वतः बाईक स्वार होत जे आहे ते नेतृत्व करणार आहे। एकूणच बघितलं असेल तर हाय व्होल्टेज ड्रामा जे आहे ते नागपुरात सुद्धा पाहायला मिळाला। अगदी सुरुवातीपासून जे आहे भाजपमध्ये बंडखोरी सुरुवात झाली आणि त्यानंतर त्याला नमवता काही काळ जे आहे ते अपयश सुद्धा भाजपला आला। मात्र एकूणच जिथं बघितलं असेल तर भाजपने जे आहे ते शिंदे सोबत या ठिकाणी युती केली आहे। तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार जे आहे ते या ठिकाणी जे एकलो चळवळीचा नारा या ठिकाणी घेतला तर काँग्रेसने जे आहे ते स्वबळाचा नारा घेतलेला आहे। त्यामुळे एकूणच या संपूर्ण चित्र जर राजकीय बघितलं असेल तर मोठा जे आहे ते बॅटिंग एका अर्थाने संपूर्ण राजकीय बॅटिंग आपल्याला नागपुरात पाहायला मिळणार आहे। त्यामुळे संपूर्ण राज्याच्या लक्ष जे आहे ते नागपुरात असणारा सेल्फी एकूणच जर बघितलं असेल तर काल जे आहे ते नितीन गडकरी यांनी अनेक प्रचार सभा घेतल्या। यासोबत जर नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गल्लोगल्ली जे आहे ते मतदारांना जे आहे त्यामुळे आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती कशा पद्धतीनं नागपुरात आता अनेक पक्ष तयारीला लागलेले आहेत हे सुद्धा आपल्याला दिसतंय। तू सोबतच राहा, मी आता छत्रपती संभाजीनगरला जाणार आहे। तिथून माझा सहकारी विजय चिडे आपल्या सोबत आहे। विजय, मराठवाड्यामध्ये सध्या महायुती एकटी लढते, म्हणजे शिवसेना शिंदेची एकटी लढते, भाजप एकटी लढते आणि राष्ट्रवादी एकटी लढते। एकंदरीत हे काय चित्र आहे सध्या संभाजीनगरमध्ये आणि तिथे प्रत्येक पक्ष कशा पद्धतीने प्रचारामध्ये उतरलेला आहे? नक्कीच सिद्धेश, जर पाहायला गेलं तर छत्रपती संभाजीनगरच्या महानगरपालिकेवरती सर्वच पक्षांचं लक्ष लागल्याचं पाहायला मिळालं। महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल, दोन्ही पक्ष युतीतील जे आहेत पक्ष जे आहे ते स्वतंत्रपणे आपले उमेदवार जे आहेत ते त्यांनी रिंगणात उतरल्याचे पाहायला मिळाले होते। भाजप असेल, शिवसेना असेल, दोन्ही शिवसेना जे आहेत त्या दोन्ही शिवसेना स्वतंत्रपणे संभाजीनगरमध्ये लढत आहे। मात्र या तिन्ही पक्षांसमोर जे आहे ते आता एमआयएमचं देखील कडवट आव्हान जे आहे ते त्यांच्या समोर असल्याचं पाहायला मिळालं। कारण छत्रपती संभाजीनगरमध्ये मागील वेळा जर पाहिलं तर एमआयएमच्या 25 नगरसेवक जे आहेत ते निवडून आले होते आणि त्याच पार्श्वभूमीवरती यावेळेस देखील आता एमआयएमने छत्रपती संभाजीनगरमध्ये चांगलीच कंबर कसल्याची पाहायला मिळाली।
एमआयएमचे दोन्ही नेते जे असरुद्दीन ओवैसी आणि अकबर ओवैसी दोघांच्या सभा ज्या आहेत त्या संभाजीनगरमध्ये पार पडल्या. तर शिंदे शिवसेनेकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील सभा छत्रपती संभाजीनगरमध्ये घेतलेली आहे. त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांची देखील सभा जी आहे ती छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडली होती. आणि यामधून छत्रपती संभाजीनगरचा पाण्याचा प्रश्न जो आहे तो सगळ्या पक्षाकडून तयार करण्यात आला होता. कारण भाजप असं शिवसेना असं सर्वांकडून केवळ छत्रपती संभाजीनगरला पाण्या प्रश्नावरती ही निवडणूक लढवली जी आहे ते प्रचारापर्यंत जे आहे ते दारापर्यंत गेल्याचे पाहायला मिळालेले आहे. जर पाहिलं तर मतदानाला जे आहे छत्रपती संभाजीनगर मधील 11 लाख मतदान आहे आणि 859 उमेदवार जे आहेत ते देखील रिंगणात आहे. मात्र सध्या जर पाहायला गेलं सगळ्या पक्षांची जोरदार तयारी जी आहे ती खरं संभाजीनगरमध्ये विषय. आहे. त्यामुळे या सगळ्या एकंदरीत सगळ्या या पार्श्वभूमीवरती नेमकी आता कुणाच्या पारड्यामध्ये मतदार कौल टाकतात हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. माझ्यासोबत आता माझे सहकारी आपल्यासोबत या बातम्यांचा इत्तंभूत आढावा करून देत होते. मुंबईहून ज्योत्स्ना, पुण्याहून रोहन, नाशिकहून किरण आणि नागपुरातून तेजस आणि छत्रपती संभाजीनगरहून विजय चिडे आपल्यासोबत जोडले गेले होते. आपल्या सर्वांचे आभार आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल.